आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष महोदय, विचारमंचावरील उपस्थित मान्यवर आणि समतेच्या लढ्यातील जागरूक बंधू भगिनींनो, मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ इतिहास नाही, तर तो आहे संघर्ष, तो आहे स्वाभिमानाचा ज्वालामुखी, तो आहे मानवतेच्या प्रतिष्ठेसाठी दिलेला क्रांतिकारी आवाज, तो म्हणजे महाडचा सत्याग्रह. आणि त्या सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्राच्या भूमीवर निसर्ग भरभरून प्रसन्न झाला आहे. कणखर देशा, राकट देशा असे वर्णन प्रसिद्ध आहे. येथेच भक्ती व शक्तीचा अनोखा संगम झाला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा यांसारख्या संतांनी याच भूमीत निद्रिस्त झालेल्या समाजात जागृती केली. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या पराक्रमी वीरांनी परकीय आक्रमकांच्या आक्रमणास चोख प्रत्युत्तर दिले. जसा हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे, तसेच बहुमोल योगदान विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी कर्वे, संत गाडगे महाराज, वस्ताद लहुजी, अण्णाभाऊ साठे, गोपाळ गणेश आगरकर यांसारखे विचारवंत व समाजसुधारकांनी दिले आहे. आपण सर्वांनी या महापुरुषांना जातीच्या कुंपणात जखडून ठेवले आहे, पण या सगळ्या महापुरुषांनी सर्व समाजासाठी कार्य केले हे आपण विसरत चाललो आहोत. महाड येथील 14 तळे सत्याग्रह हा वंचित शोषित समाजाच्या चळवळीचा प्रारंभ होता. या चळवळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे गती मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व काळात बहुजन समाजाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले नव्हते असे नाही, पण एकूण या समाजाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसा भरघोस प्रतिसाद लाभला तसा आधीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना लाभला नव्हता. या लढ्याने बाबासाहेबांचा उदय झाला आणि सगळेच चित्र पालटून गेले. आज या सत्याग्रहाला 99 वर्षे पूर्ण होत आहेत. 20 मार्च 1927 रोजी ही क्रांतिकारक घटना महाड येथे घडली. अजून एका वर्षांनी या सत्याग्रहास 100 वर्षे पूर्ण होतील. पण 2000 वर्षे तथाकथित उच्चवर्णीय म्हणवलेल्या प्रचलित समाजाकडून या बहुजन समाजाला जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक मिळत होती. या बहुजन समाजाला सार्वजनिक पाणवठा व देवालय येथे प्रवेश करण्यासाठी बंदी होती. सवर्ण समाज व आमचे हक्क समान आहेत अशी या वंचित समाजाची धारणा होती. सवर्ण समाजास मंदिर व पाणवठा या दोन्ही ठिकाणी मुसलमान लोक व जनावरे यांनी प्रवेश केला तरी चालत असे, पण आपलेच धर्मबांधव असणाऱ्या बहुजन समाजातील लोकांना प्रवेश नाकारत हे सर्व अन्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोसले होते. म्हणूनच आपल्या समाजाच्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटत राहिले. पण गेल्या 100 वर्षांच्या कालावधीत बहिष्कृत, शोषित, पीडित, वंचित बहुजन समाजास आज मोठ्या अस्मितेने स्वबळावर कुणाचाही टेकून न घेता जगता येत आहे. आज या समाजाला स्वतःचा आवाज गवसला आहे. स्वतःचे हरवलेले सत्व सापडले आहे. फ्रेंच, रशियन किंवा अमेरिकन राज्यक्रांतीस त्या त्या देशात महत्त्व आहे. हेच महत्त्व वंचित पीडित समाजाच्या या महाडच्या सत्याग्रहास लाभले आहे. क्रांती ही जशी रक्तरंजित असते तशी ती रक्तविहीनसुद्धा असू शकते. आजवर ज्या क्रांती झाल्या त्या सत्तांतरांच्या प्रक्रियेतून झाल्या. त्यात हिंसाचार, रक्तपात अपरिहार्य ठरला. पण सामाजिक क्रांती ही मानसिक परिवर्तनाला चालना देणारी असते. तिच्यात रक्तपाताला वाव नसतो. अशाच प्रकारची रक्तविहीन क्रांती तथागत गौतम बुद्धाने केली. महाड येथील लढा हा समाजक्रांतीचा होता. त्याचा उदय रक्तपातातून झाला. महाड येथील 14 तळ्याच्या पाण्याचे निमित्त होऊन रूढीप्रिय समाजाने बहुजन समाजाचे रक्त सांडविले. त्या रक्तातून समाजक्रांतीची मशाल पेटवली गेली. निद्रिस्त असलेल्या समाजाच्या जाणीवा उफाळून आल्या आणि शतकानुशतके अंधकाराचे जीवन जगणाऱ्या व गुलामगिरीत चाचपडून राहिलेल्या समाजाला माणुसकी माहीत नव्हती. या माणुसकीची जाणीव या समाज लढ्याने करून दिली. समान हक्काचा पहिला हुंकार या क्रांतीतून उमटला. कित्येक शतके मूक राहिलेला वंचित समाज आता हक्काची भाषा बोलू लागला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशातून शिकून आल्यावर आपल्या समाज बांधवांच्या हक्कासाठी, कल्याणासाठी स्वतःचे जीवन समर्पित करण्याचा विडा उचलला. 20 जुलै 1924 रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करून शिका, संघटित व्हा आणि लढा या त्रिसूत्रानुसार आपली वाटचाल सुरू केली. या त्रिसूत्रीच्या आधाराने या बहिष्कृत पद्धतीत समाजाचे पुनरुत्थान होणार होते. त्यासाठी या समाजात जागृती करणे आवश्यक होते. आचार, विचार, उच्चार या सुसंस्कारातून बहुजन समाजाची जडणघडण व्हावी याकरिता मोठी परिषद बोलवावी असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात येऊ लागला. त्यांनी केलेला विचार सर्व अनुयायांना पसंत पडला. बाबासाहेबांचे बरेचसे सहकारी कोकणातील होते, पण तेथील समाज जागृत झाला नव्हता. म्हणून विचारमंथन होऊन महाड येथे दिनांक 19 व 20 मार्च रोजी परिषद घेण्याचे ठरले. बहिष्कृत हितकारिणी सभेची ही पहिलीच मोठी परिषद होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून सहकार्यांनी आग्रह केला. बरेचसे कार्यकर्ते महाड परिसरातील होते, तर समाज सुधारणेचा पुरस्कार करणाऱ्या सवर्ण समाजाने या परिषदेला मदत केली. दिनांक 19 व 20 मार्च 1927 रोजी गावोगावीचे लोक महाड येथील परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवार दिनांक 19 मार्च रोजी शिवप्रसाद नारायण सभागृह आणि वीरेश्वर थिएटर लोकांनी खच्चून भरले होते. परिषदेचे उद्घाटन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार प्रवर्तक व समर्पक विचार मांडले. या शोषित पीडित समाजाची स्थिती वर्णन करून आचार, विचार, उच्चार याची माहिती झाली पाहिजे. भीक मागून लाचार जीवन व्यतीत करण्यापेक्षा स्वाभिमानी जीवन जगले पाहिजे. शिक्षणाचे महत्त्व जाणले पाहिजे. स्त्रियांनी पूर्ण टाचेपर्यंत लुगडे नेसली पाहिजे आणि पुरुषांनी गुलामीची निशाणी दिसणारी काठी बाळगली नाही पाहिजे. या बाबासाहेबांच्या विचारांनी सर्व उपस्थित भारावून गेले. तसेच पहिल्या दिवसाचे कामकाज आटोपल्यानंतर महाड नगरपालिकेने सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक पाणवठ्याचा ठराव 5 जानेवारी 1924 रोजी मंजूर केला होता. त्याची अंमलबजावणी महाडच्या चौदार तळ्याच्या संदर्भात कशी करता येईल यावर विचारविनिमय झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समारोपाचे भाषण केल्यावर चौदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं, चौदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावेतो चौदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चौदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही, इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे. भारतातील जातीव्यवस्थेने शोषण केलेल्या तसेच त्यावेळी सवर्णांकडून अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या दलित जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा 1923 साली मुंबई कायदे मंडळाने संमत केला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चौदार तळ अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळीही सहभागी झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सत्याग्रहाला पाठबळ देण्यासाठी सक्रिय झाले ते अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्यासोबतच अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मदत करण्यासाठी या सत्याग्रहात उतरले होते. या ऐतिहासिक सत्याग्रहात 5,000हून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकारी दप्तरी नोंद आहे. आम्हीही माणसे आहोत हे जगाला ठणकावून सांगण्यासाठीचा लढा मात्र अजूनही संपलेला नाही. त्यामुळे या महाडच्या सत्याग्रहाचं मोल आजही अधोरेखित होते. या महाड शहरात वंचित पीडित समाजाची पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून महाड नगरपालिकेने येथील सर्व तळी सर्व जाती धर्माच्या लोकांना खुली आहेत असा ठराव करून बरेच दिवस झाले, पण त्या तळ्यावर पाणी भरायचा प्रघात बहुजन समाजाकडून झाला नाही. तर तो प्रघात या परिषदेने पाडून दिला. तर या परिषदेने एक महत्त्वाची कामगिरी केली आहे असे म्हणता येईल असे अनंत विनायक चित्रे यांनी चौदार तळ्यासंबंधी बोलून दाखवले होते. तेव्हा आपण सर्वांनी अध्यक्षासह महाड येथील चौदार तळ्यात प्रवेश करून पाणी घेऊन पिऊ.
त्यानंतर सर्व लोक बाबासाहेबांच्या मागोमाग सभामंडपातून बाहेर पडले. त्या सर्व लोकांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक महाड शहरातील सर्व पेठातून अत्यंत शांतपणे चवदार तळ्यावर गेली. चवदार तळ्यावर पोहोचल्यावर प्रथम बाबासाहेब शहा बहिरी घाटाच्या पायऱ्या उतरून पाण्यात उतरले. खाली वाकून ओंजळ भरली व ते पाणी प्यायले. सर्व बहुजन समाजातील जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार केला. त्यानंतर सर्वजण चवदार तळ्याचे पाणी प्यायले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व इतरांनी चवदार तळ्यावर पाणी पिले. ही घटना वाऱ्यासारखी महाडमध्ये पसरली. सनातनी स्पृश्य लोकांनी अफवा उडवली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडमधील विश्वेश्वर मंदिरात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे इतर स्पृश्य हिंदू चांगले संतापले. लाठ्या काठ्या घेऊन ते सत्याग्रहाच्या राहण्याच्या ठिकाणी आले व सत्याग्रही लोकांना मारहाण केली. त्यांच्या अन्नात माती कालवली. दुसऱ्या दिवशी 21 मार्च 1927 रोजी तळ्यामध्ये पंचगव्य म्हणजेच गाईचे शेण, मूत्र, दूध, दही, तूप यांचे मिश्रण 108 घागरे भरून तळ्यात ओतले व तळे शुद्धीकरण केले. मुळात हे शुद्धीकरणाच्या नावाखाली आणखीनच दूषित करण्यात आले. बाबासाहेबांनी सत्याग्रहींना शांतपणे आपल्या गावी जाण्याचा सल्ला दिला. महाडच्या सत्याग्रहानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक 1927 सुरू केले. या पाक्षिकाच्या माध्यमातून समाज जागृती व विरोधकांच्या मताचे खंडन करण्यात येत होते. 4 ऑगस्ट 1927 रोजी महाड पालिकेने या ठरावानुसार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले होते. तो ठराव मागे घेतला व अस्पृश्यांना चवदार तळ्यावर पाणी भरण्यास मज्जाव केला. महाड नगरपालिकेने तळे खुले केल्याचा ठराव मागे घेतला जो की बेकायदेशीर होता. त्यामुळे बाबासाहेबांनी पुन्हा महाड येथे सत्याग्रह करायचे ठरविले व 25, 26, 27 डिसेंबर 1927 ह्या तारखा निश्चित केल्या. यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. कुलाबा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हुड यांनी सत्याग्रह न करण्याबाबत बजावले होते. महाड चवदार तळ्याच्या भोवती पोलिसांचा सप्त पहारा होता व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः बॅरिस्टर व कायद्याचे पंडित होते. मुंबई विधिमंडळाने अस्पृश्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी मुक्त केल्याच्या ठरावाविरुद्ध स्थानिक न्यायालय, सरकार व स्थानिक प्रशासन नियमबाह्य वागत होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निदर्शनात आणून दिले. 25 डिसेंबर 1927ला 10,000 सत्याग्रही जमा झाले. त्यांच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक भाषण दिले व आपला लढा हा सरकार विरुद्ध नसून विषमता नष्ट करून हिंदू समाजाची रचना समता तत्वावर उभारण्यासाठी आहे असे जाहीर केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या सत्याग्रहाची तुलना 5 मे 1789 रोजी व्हर्साय येथील फ्रेंच लोकांच्या क्रांतिकारक राष्ट्रीय सभेबरोबर केली. 25 डिसेंबर 1927 रोजीच्या परिषदेत अनेक ठराव संमत करण्यात आले. बापूसाहेब शस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहनाचा प्रस्ताव मांडला. मनुस्मृतीतील अनेक कायदे सामाजिक विषमता दर्शविणारे आहेत. काही जातींना भरपूर अधिकार आणि काही जातींना काहीच अधिकार नाही अशी विषम रचना मनुस्मृतीने सांगितली. डॉक्टर बाबासाहेबांनी ती नाकारली. सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी आणि समाजाचे मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनुस्मृतीतील काही उतारे वाचून उतार्यांची पाने फाडून बापूसाहेब शस्त्रबुद्धे व अस्पृश्य साधूंच्या हस्ते यज्ञविधीत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. या घटनेने संपूर्ण भारतात खळबळ उडाली. भारताच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासात 25 डिसेंबर 1927 हा दिवस मनुस्मृती दहन दिन व स्त्रीमुक्ती दिन म्हणून कायमचा कोरला गेला. 26 डिसेंबर 1927 रोजी दुपारी जिल्हाधिकारी हुड यांनी परिषदेला भेट दिली व न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सत्याग्रह न करण्याचे सांगितले. तिसऱ्या दिवशी 27 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परिषदेसमोर अनेक ठराव मांडले व आपला लढा सरकारविरुद्ध नसून स्पृश्य हिंदूंच्या विरुद्ध आहे, मूलभूत हक्कासाठी आहे आणि समतेसाठी आहे असे जाहीर केले. अशा प्रकारे 20 मार्च 1927 ते 27 डिसेंबर 1927 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालविलेला महाडच्या सत्याग्रहाचा निकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने लागला व जस्टिस ब्रूम्सफील्ड यांनी महाड चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले होत असल्याचा निर्वाळा दिला.
क्रांतीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सर्व लोकांच्या चेहऱ्यावर तेज उमटले. आजवर निस्तेज असणारे चेहरे आनंदाने फुलून गेले. लोकांना नवी जाणीव होऊ लागली. शतकानुशतके जखडून गेलेल्या परंपरेच्या शृंखला तोडलेचा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. आनंदाला उधाण आले होते. भारताच्या जीवनात अभूतपूर्व घटना घडली होती. तेथे उपस्थित असलेल्या वंचित, शोषित, पीडित समाजाच्या नागरिकांना आपण या समाजक्रांतीचे अग्रदूत ठरू अशी पुसटशीही कल्पना नव्हती. हा समाजक्रांतीचा वसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे सुरू केला आणि आयुष्यभर चालू ठेवला. तसेच मंदिरातही वंचित शोषित समाजाच्या लोकांना प्रवेश नव्हता. दिनांक 2 मार्च 1936ला नाशिकमधील काळाराम मंदिर प्रवेशासाठी यशस्वी आंदोलन केले. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे तारणहार, प्रेरणास्त्रोत बनले. जो मतदानाचा हक्क ब्रिटन व अमेरिकन महिलांना मिळत नव्हता, तो अधिकार मिळविण्यासाठी वेळोवेळी प्रखर लढावा द्यावा लागला. पण भारतीय महिलांना भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीपासून मतदानाचा अधिकार हक्क मिळाला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुमोल योगदानामुळे भारतात लोकशाही गेली 77 वर्षे यशस्वीपणे अविरत वाटचाल करत आहे आणि बहुजन समाजालाही समानतेची वागणूक मिळत आहे. आजपर्यंत समतेसाठी अनेक आंदोलने झाली. भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जाती धर्मांना समान हक्क प्रदान केला. पण पाण्याच्या प्रश्नावरून जातीय आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात याची उदाहरणं आपण आजही समाजात पाहतो आहोत. तथाकथित सवर्ण, उच्च धर्मीय, उच्च जातीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव, द्वेष, अत्याचार अजूनही समाजात पाझरताना दिसतो. अमेरिकेत रोझा पार्क्सने 1 डिसेंबर 1955ला सामाजिक विभक्तीकरणाच्या कायद्याविरुद्ध बंड केले. बसमधील आपले आसन तिने रिकामे केले नाही. हा तिचा एकटीचा सत्याग्रह होता. तिला अटक झाली आणि सर्व अमेरिकेत नंतर निग्रोच्या सामाजिक अधिकारांचे तीव्र आंदोलन झाले. ते यशस्वी झाले. महाड चौदार तळ्याचे आंदोलन देखील नंतरच्या काळात पूर्णपणे यशस्वी झाले. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणि कलम 17 प्रमाणे अस्पृश्यतेचे पालन करणे हा गुन्हा ठरविण्यात आला. घटनेच्या समतेच्या अधिकारात मंदिर, सार्वजनिक पानवठे, उपहारगृहे सर्वांसाठी मुक्त करण्यात आली. जातीवरून कुणाला अडविल्यास तो गुन्हा ठरविण्यात आला. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी होता. तो हिंदू समाजाच्या रूढी परंपराच्या विरोधी होता. तो एकाच वेळी सामाजिक सुधारणेचा लढा होता, धर्मसुधारणेचा लढा होता आणि हिंदू संघटनेचा देखील लढा होता. याचे विस्तृत विवरण डॉक्टर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमधील लेखांतून केलेले आहे. आज या लढ्याचे स्मरण करीत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी आपण नतमस्तक झाले पाहिजे. त्यांनी हा लढा पूर्णपणे अहिंसक ठेवला. सत्याग्रहाची तात्विक भूमिका मांडली. हिंदू धर्म सुधारणेचे विषय मांडले. हिंदू संघटनेची आवश्यकता प्रतिपादन केली. त्यांच्या या सर्व संघर्षामुळे अस्पृश्यतेचे पालन करणे हिंदू समाजातील फार मोठ्या वर्गाने सोडून दिलेले आहे. सर्व समाजाने ते सोडले आहे असे विधान करणे सत्याला धरून होणार नाही. रूढी परंपरेत जगणारा फार मोठा वर्ग आजही समाजात आहे. त्यांच्या मनातील अस्पृश्यतेची भावना समाप्त करणे हे आजच्या पिढीपुढील फार मोठे आव्हान आहे. ते स्वीकारणे म्हणजेच बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे होय. आम्हीही माणसे आहोत. या जगाला ठणकावून सांगण्यासाठीचा लढा मात्र अजूनही संपलेला नाही. त्यामुळे या महाडच्या सत्याग्रहाचं मोल आजही अधोरेखित होते. तर राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना 27 मे या दिवशी काही दलितांना प्रस्थापित लोकांनी गावातल्या आरोचं पाणी घेतलं म्हणून बेदम मारहाण केली. भारतीय समाजातील अस्पृश्यतेची प्रथा, रूढी परंपरा मोडून काढण्यासाठी भारतीय राज्यघटनेत 17व्या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. या कलमानुसार समतेचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी तरतुदी आहे. तर कलम 15 भेदभाव करण्यास मनाई करतं. पण प्रत्यक्षात गावगाड्यात आणि छोट्या शहरांमध्ये अलीकडची काही उदाहरणं पाहिली की लक्षात येतं की अस्पृश्यतेच्या आणि भेदभावाच्या खाणाखुणा पूर्णपणे पुसलेल्या नाहीत. त्या झिरपत हिंसेचं टोक गाठताना दिसतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांच्यासोबत ओडिशा राज्यातील पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात भेदभाव झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद 18 मार्च 2018ला पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा मंदिरातल्या सेवेकऱ्यांच्या एका गटानं मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना रोखलं होतं. त्यावेळी सविता कोविंद यांना धक्काबुक्कीही करण्यात आली, असं या बातमीत म्हटलं आहे. हा मुद्दा 20 मार्चला मंदिर प्रशासनाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर 18 मार्चला राष्ट्रपती भवन प्रशासनाकडून पुरीचे जिल्हाधिकारी अरविंद अग्रवाल यांना कडक शब्दात पत्र लिहिण्यात आलं. मंदिराचे मुख्य प्रशासक IAS अधिकारी प्रदीप्त कुमार मोहापात्रा यांनीही राष्ट्रपती कोविंद आणि त्यांच्या पत्नी यांना मंदिरात चुकीची वागणूक दिल्याचं मान्य केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ नेते नव्हते, ते विचार होते, ते क्रांती होते, ते समतेचे दीपस्तंभ होते. त्यांनी समाजाला 3 शब्द दिले: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेतो आहे, समानतेचा अधिकार मिळाला आहे, परंतु हा अधिकार सहज मिळालेला नाही. तो मिळाला आहे संघर्षातून, त्यागातून आणि महापुरुषांच्या नेतृत्वातून. आज आपण त्या महान घटनेची आठवण काढताना एकच संकल्प करूया: समतेचा, बंधुत्वाचा आणि मानवतेचा विचार पुढे नेण्याचा. चला आपण सर्वजण एकत्र म्हणूया: जय भीम, जय संविधान.